नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण या लेक्चर मध्ये आता आपला नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत. बघा त्या टॉपिकचं नाव काय आहे बघा, डिव्हिजिबिलिटी टेस्ट किंवा आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो विभाज्यतेच्या कसोट्या. नुसतं कसोट्या म्हटलं तरी चालतं. बघा आता या टॉपिक मध्ये आपण शिकणार काय काय आहेत बघा, 2 पासून ते 11 पर्यंतच्या कसोट्या आणि त्यानंतर परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या आणखी काही कसोट्या आहेत, जसे 12 असेल, 14 असेल, 15 असेल, 20 असेल, अशा काही कसोट्या पण आपण शिकणार आहोत. आणि सर्वात शेवटी आपण जसं प्रत्येक धड्याच्या शेवटी बघतो बघा, त्या धड्यावर येणारे परीक्षेला जे महत्वाचे प्रश्न आहेत आणि आलेले प्रश्न आहेत म्हणजे PYQ, ते सुद्धा आपण बघणार आहोत. बघा पहिल्यांदा काय करू, या डिव्हिजिबिलिटी किंवा विभाज्यता या 2 शब्दाचा आधी अर्थ समजून घेऊ आपण, बरोबर. चला मग 2 उदाहरणाच्या सहाय्याने आपण समजून घेऊया. बघा मी 2 उदाहरणं घेतो. चला बघा, 36/4 आहे आणि 37/4, बरोबर का. 2 भागाकाराची उदाहरण आहेत. भागाकार तर आपल्या सर्वांना करता येतो. चला भागाकार करताना आता बघा, 4च्या पड्यात 3 तर नाहीत, 2 संख्या आपण सोबत घेऊ शकतो. 4 9 36, काय 4 9 36, 36 मधून 36 गेले, किती उरले, 0 उरले, बाकी 0 उरले. बघा आता पुढं चला, तसंच आता 4च्या पड्यात 37 असतात का, नाही. 4 9 36 घ्यावं लागेल, कारण 4 10 40 मोठं होईल. चला 4 9 36, बाकी किती उरली, 7तून 6 गेला 1, इथे 0ला 0, म्हणजे 3तून 3 गेले 0 उरले. बघा आता 2 गणितामध्ये 4 ने 36 ला भाग दिल्यावर बाकी 0 उरली, 4 ने 37 ला भाग दिल्यावर बाकी 1 उरली. मग आता यावरून आपल्याला काय समजून घ्यायचं बघा, 4 ने 36 ला पूर्णपणे भाग गेला म्हणजे बाकी खाली काही उरलंच नाही, म्हणजे त्याचे बरोबर भाग आपण केलेले आहेत. बाकी काही उरली का, नाही उरली. पण इथं 4 ने 37 ला पूर्णपणे भाग गेलाय का, नाही गेला, कारण शिल्लक इथं 1 राहिले. यावरूनच आपल्याला काय समजून घ्यायचं बघा, 4 ने 36 डिव्हिजिबल आहे. 4 ने 36 काय आहे, डिव्हिजिबल आहे, म्हणजे 4च्या तो पटीत येतो, पाड्यात येतो, त्याचा सिंपल अर्थ. 4 ने 37 डिव्हिजिबल नाही, आणि त्यालाच मराठीमध्ये काय म्हणायचं, 4 ने 36 विभाज्य आहे, 4 ने 37 विभाज्य नाही. आता हे कसं कळणार, बाकी 0 आली, बाकी जर 0 आली, काय बाकी 0 आली तर काय म्हणायचं, डिव्हिजिबल आहे. काय बाकी 0 आली तर डिव्हिजिबल आहे म्हणायचं. बाकी 0 इतर आली, काय 0 सोडून दुसरी काय आली, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, काही असेल, तर त्याला काय म्हणायचं, डिव्हिजिबल नाही म्हणायचं. काय डिव्हिजिबल नाही म्हणायचं. किंवा मराठीमध्ये काय म्हणणार, बाकी जर 0 आली तर विभाज्य आहे. काय म्हणायचं, विभाज्य आहे, ती संख्या विभाज्य आहे. आणि नसेल तर विभाज्य नाही. नसेल तर काय म्हणणार, विभाज्य नाही. कळालं. बघा आणखी एक उदाहरण घेऊ आपण. चला बघा, 3 ना आपण 14 ला भाग देऊ. बघा 3चा पाडा 14 येईपर्यंत म्हणा, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12, 3 5 15, 15 मोठे होते, 3 चौक 12 घेऊ, 3 चौक 12, बाकी किती उरली, 4तून 2 गेले 2, इथे 1तून 1 गेला 0. आता इथं 3 5 15 सर्वांना माहिती, बरोबर. इथं बाकी किती उरले मित्रांनो, 0 उरली. मग बघा जिथं बाकी 0 उरली, मग काय म्हणायचं, 3 ने 15 डिव्हिजिबल आहेत, भाग पूर्णपणे जातो. इथं 3 ने 14 डिव्हिजिबल आहेत का, नाहीत. का, बाकी तिथं 2 उरलेले. याला आणखी एक शब्द असतो, जिथं बाकी 0 उरते त्याला आपण म्हणतो निशेष भाग गेला. काय म्हणतो, निशेष भाग जाणे. म्हणजे बघा निशेष शब्दाचा अर्थ काय असतो बघा, निशेष. बघा शेष म्हणजे बाकी राहणे, नि म्हणजे नाही, म्हणजे बाकी जिथं काहीच नाही त्याला निशेष भाग जाणे असं म्हणतो. बघा इथं पण बाकी 0 म्हणजे हा निशेष भाग गेलेला आहे, इथं बाकी 0 आहे, हा पण निशेष भाग गेलेला आहे. या 2 ठिकाणी बाकी 0 सोडून आहे, म्हणजे इथं निशेष भाग नाहीये. म्हणजे बघा आपला डिव्हिजिबिलिटी मध्ये डिव्हिजिबल शब्द आहे, विभाज्यतामध्ये विभाज्य हा शब्द आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला चेक काय करायचंय, दिलेल्या संख्येने पुढील संख्या विभाज्य आहे का नाही, पुढील संख्या डिव्हिजिबल आहे का नाही. म्हणजे एखादा नंबर दिला मी तुम्हाला बघा 56, बरोबर आहे, हा 2 ने डिव्हिजिबल आहे का नाही हे मला बघताच क्षणी सांगता आलं पाहिजे. 3 ने डिव्हिजिबल आहे का नाही हे बघताच क्षणी सांगता आलं पाहिजे. असा भागाकार करायची गरज नाही, तेच आपल्याला शिकायचे. थोडक्यात त्याच्यामध्ये आपल्याला काय,
ट्रिक शिकायची की दिलेला नंबर 4ने डिव्हिजिबल आहे का नाही हे आपल्याला शिकायचे. बघा हा सिंपल अर्थ आहे या धड्याचा. फक्त आपल्याला काय भागाकार होतो का नाही, क्लिअर निशेष भागाकार होतो का नाही हे आपल्याला शिकायचे. बघा आता त्यानंतर आता आपण काय करणार आहेत बघा, वन बाय वन सगळ्या आता कसोट्या शिकून घेऊया आपण. चला पहिल्यांदा आपण 2, 3, 4, 5 म्हणजे 11 पर्यंत शिकूया. त्यानंतर दुसऱ्या ज्या कसोट्या आहेत बघा 12 असेल, 14 असेल, 15 असेल, 18 असेल, 20 असेल, या कसोट्या बाकीच्या कसोट्यावर आधारित असल्यामुळे ते आपण शेवटला बघूया. आता वन बाय वन कसोट्या सुरू करू. चल पहिल्यांदा घेऊया 2 ची कसोटी. आता 2 ची कसोटी म्हणजे काय, कोणत्या कोणत्या संख्येला 2 ने भाग जातो हे आपल्याला जेव्हा कळलं, म्हणजे ज्या गोष्टीहून आपल्याला कळलं त्याला म्हणायचं 2 ची कसोटी. बघा आता 2 ची कसोटी समजून घेण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी कळल्या पाहिजेत की समसंख्या कुणाला म्हणतात आणि विषम संख्या कुणाला म्हणतात. बघा समसंख्या आणि विषम संख्या तुम्हाला माहितच आहे, बरोबर का? समसंख्या आणि विषम संख्या तुम्हाला माहितच आहे. एक रिव्हिजन म्हणून करू. बघा समसंख्या आणि विषम संख्या कशा ओळखायच्या असतात, दिलेली जी संख्या असते, समजा एखादी नंबर घेऊ आपण काय 556 ही संख्या आणि दुसरी एक संख्या घेऊ 343, बरोबर का? आता सम आणि विषम कसं ओळखायचं, दोन म्हणजे त्या संख्येचं काय बघायचं, एकक स्थान बघायचं. त्या संख्येचं काय बघायचं, एकक स्थान. बघा एकक स्थान 6 आहे आणि इथं 3 आहे. तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असतील, कोणते बघा 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी कोणताही एक अंक असेल त्या संख्येला काय म्हणायचं, समसंख्या. मग इथं कोणता आहे बघा, इथं 6 आहे म्हणजे कशी असेल, सम असेल. ही कोणती संख्या झाली, सम झाली. आता या संख्येला बघू, इथं बघा 3 आहे. 3 आहे का 0, 2, 4, 6, 8 यापैकी आहे का, नाही. नसलं की त्याला काय म्हणायचं, विषम म्हणायचं. याला काय म्हणायचं, विषम. म्हणजेच आपण बघा विषमची पण तुम्हाला व्याख्या माहिती, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 2 सॉरी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही एक अंक असेल त्याला काय म्हणायचं, विषम संख्या. बघा इथं 3 आहे म्हणजे 3 करतोय विषम मध्ये, म्हणजे ही संख्या कशी झाली, विषम झाली. आणखी 2 उदाहरणं घेऊ आपण. बघा चला बघा 47 आणि 98. 47 मध्ये एकक स्थानी कोण आहे, 7. 7 कशी असते, विषम असते. म्हणजे ही संख्या कशी झाली, विषमच झाली, बरोबर का? पुन्हा आता ही 98. आता 98 मध्ये एकक स्थानी कोण आहे बघा, 8 आहे. 8 कसा आहे, सम आहे. म्हणजे 98 कशी झाली, सम झाली. कळलं तुम्हाला, समसंख्या आणि विषम संख्या. समसंख्या म्हणलं काय असतं, एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असला त्याला सम म्हणायचं आणि त्याच्यापैकी नसला त्याला विषम म्हणायचं. आता या 2च्या कसोटीमध्ये याचा काय उपयोग आहे बघा. आता मी सांगतो बघा, जेवढ्या समसंख्या आहेत त्या सर्व समसंख्याला 2 ने निशेष भाग जातो, म्हणजे पूर्ण भाग जाते. बघा तर आपण चेक करून बघू. इथं 556 समसंख्या आहे का नाही, 556 ला भाग देऊन बघू आपण 2 ना. चला बेदुनी 4 उरला 1 वरून आले 5, पुन्हा बेसती 14 उरला 1 वरून आले 6, बेआटी 16. 16तून 16 गेले 0. बघा समसंख्या म्हणलं की बाकी किती येणार, 0 येणार. म्हणजे 2 ने सर्व समसंख्या ह्या डिव्हिजिबल असतात. बघा एक विषम संख्या बघू 47, त्याला भाग जातो का नाही, बघा भाग जातच नाही त्याला. 47 बेदुनी 4 उरले 0 वरून आले 7, बेत्रिक 6. 7तून 6 गेला 1 उरला म्हणजे बाकी 1 उरली. म्हणजे विषम संख्या 2 ने भाग जाते का, म्हणजे पूर्णपणे भाग जातो का, जात नाही. म्हणजे विषम संख्या 2 ने डिव्हिजिबल नसतात. 2 ने डिव्हिजिबल कोणत्या संख्या असतात, फक्त समसंख्या. काय, फक्त समसंख्या. फक्त समसंख्या या 2 ने डिव्हिजिबल असतात. इतकी सोपी 2 ची टेस्ट आहे. म्हणजे बघा आता आपण उदाहरण बघूया. चल बघा मी तुमच्या पुढे काही उदाहरणं दिलीत.
या सर्व संख्यांना म्हणजे या संख्यांपैकी कोणत्या संख्येला 2ने निशेष भाग जातो, म्हणजे आपल्याला 2ची टेस्ट वापरायची. 2ची टेस्ट म्हणलं की पहिल्यांदा बघायचं दिलेली संख्या सम असेल तर डोळे झाकून त्याला म्हणायचं याला 2ने निशेष भाग जातो. बघा आता 42 मध्ये एकक स्थानी 2 आहे. 2 असल्यावर सम असते का विषम असते? 0 2 4 6 8 2 असतं म्हणजे ही कशी आहे? ही सम आहे. सम म्हणलं की 2ने भाग जातो म्हणजे याला 2ने भाग जाणार आहे. आता 116 मध्ये 6 आहे, ही पण सम झाली. सम म्हणलं की 2ने भाग जाणारच. आता पुढं 307 आहे बघा. 307 मध्ये एकक स्थानी कोण आहे? 7 आहे. म्हणजे ही सम आहे का विषम आहे? झाली विषम. विषम म्हणलं की भाग जाणार नाही. म्हणजे याला 2ने भाग जाईल का? नाही जाणार. पुन्हा चला आता 100. 100 मध्ये एकक स्थानी कोण आहे बघा? 0 आहे. 0 0 2 4 6 8 यापैकी आहे. म्हणजे ही झाली सम. सम म्हणलं की 2ने भाग जातो. काय अडचण का? नाही. पुन्हा 1115 बघा 5 एकक स्थानी आहे. ही कशी झाली? विषम झाली. 5 विषम असतो. मग या संख्येला 2ने भाग जाईल का? नाही जाणार. पूर्ण भाग. पुन्हा 2228 याच्या एकक स्थानी कोण आहे बघा? 8 आहे. 8 म्हणलं की सम. सम म्हणलं की 2ने निशेष भाग जातो म्हणजे 2ने विभाज्य आहे. बघा 2ची कसोटी एवढीच लक्षात ठेवायची, जी संख्या सम विषय संपला. सम संख्येला 2ने निशेष भाग जातो. विषम संख्येला 2ने निशेष भाग जात नाही. बघा 2ची एवढी सोपी कसोटी आहे. आपण त्यावरली उदाहरणं पण बघितले. आता 2ची कसोटी सोपी आहे. आता 2च्या नंतर आपल्याला पुढली कसोटी बघायची. पुढली कोणची आहे? 3ची. आता 3ची कसोटी ही इंटरेस्टिंग आहे बघा. 3ची कसोटी म्हणजे कॅल्क्युलेशन करायला पण आहे. आता 2च्या कसोटीमध्ये काहीच नाही. बघायचं आणि सांगायचंय की बाबा सम असली की 2ने निशेष भाग जातो, सम नसली की विशेष भाग जात नाही. आता आपल्याला कितीची बघायची? 3ची बघायची. आता बघा 3ची कसोटी काय असते विद्यार्थी मित्रांनो? 3ची कसोटी काय असते? एखादी संख्या बघूया आपण. चला बघ किती? 96 घेऊ, पुन्हा आणखी एक घेऊ आपण 123 घेऊ. बरोबर. या दोन संख्याला 3ने भाग जातो का नाही हे आधी आपण चेक करू. त्यानंतर आपण त्याची कसोटी सांगू. बघा 96 ला आपण 3ने भाग घालू. बघा 3 त्रिक 9 उरले किती? 0 वरून आले 6 3 दोन्ही 6 6 तून 6 गेले 0 बाकी किती उरली? 0 म्हणजे 3ने 96 ला पूर्णपणे भाग जातो. काय अडचण आहे का? नाही. 123 ला पण करून बघू आपण. चला 3 चोक 12 उरले किती? 0 उरले वरून 3 आले 3 एक 3 किती उरले? 0 उरले. बघा इथं पण आपली बाकी 0 आले म्हणजे 3 ने 96 डिव्हिजिबल आहेत. 3 ने 123 डिव्हिजिबल आहेत. पण आपल्याला हे करायचंय का? नाही. आपल्याला काहीतरी शॉर्ट ट्रिक पाहिजे. काय असेल बघा मी आता सांगतो. बघा दिलेली जी संख्या असते बघा इथे 96 आणि काय दिली दुसरी? 123. बघा 3ची कसोटी लक्षात ठेवायची. दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज करायची. काय करायची? या अंकांची बेरीज करायची. बघा 9 अधिक 6 किती विद्यार्थी मित्रांनो? 15. 9 अधिक 6 15 आणि याची मग किती होती बघा? 1 अधिक 2 अधिक 3 किती होईल? 6. जी दिलेली बेरीज असते ती जर 3च्या पाड्यात किंवा 3च्या पटीत असेल. काय? 3च्या पाड्यात किंवा 3च्या पटीत असेल म्हणजेच याला 3ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला पण 3ने भाग जातो. बघा इथली बेरीज किती आली? 15. 15 3च्या पाड्यात येतात का? 3 5 15 म्हणजे 15ला 3ने भाग गेला म्हणजे ह्या 96 ला पण 3ने भाग जाणार. बघा पूर्णपणे भाग गेलेला आहे का? आहे. आधीच आपण चेक केले. आता खाल्लं बघू. 123 मध्ये 1 अधिक 2 अधिक 3 यांची बेरीज किती आली? 6. 6 3च्या पटीत येतात का? पटीत, पाड्यात किंवा भाग एकच सगळं बरं का. 3 दुनी 6 म्हणजे 3च्या पाड्यात येतात. विद्यार्थी मित्रांनो ही पण संख्येला 3ने भाग जाणार. इतकं सोपं असतं. कळलं का विद्यार्थी मित्रांनो? आता काही आपण प्रॅक्टिससाठी उदाहरणं घेऊया. त्यानंतर 3च्या कसोटीमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती पण मी सांगणार आहे बघा. म्हणजे आता 3च्या कसोटीमध्ये लक्षात काय ठेवणार बघा? सोप्यात सोपं काय करायचं? पहिल्यांदा करायचं अंकांची बेरीज. काय करायचं? अंकांची बेरीज आणि दुसरी स्टेप काय? बेरीज म्हणजे बेरजेला काय? बेरजेला 3ने निशेष भाग गेला पाहिजे. काय? निशेष भाग गेला तर पूर्ण संख्या 3ने विभाज्य असते.
बघ म्हणजे काय, पहिल्यांदा आपण दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करणार, पुन्हा ती जर बेरीज 3च्या पाड्यात येत असेल, 3च्या पटीत येत असेल, तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो, म्हणजेच आपण त्याला लिहितो 3ने विभाज्य असते. काही उदाहरणं बघूया आणखी. चला बघा, 3 उदाहरणं गेलेत. कोणते कोणते डिव्हिजिबल आहे 3 न आणि कोणतं नाही ते पण आपण चेक करू. बघा, पहिल्यांदा काय करणार आपण, अंकांची बेरीज. बघा इथे 9 अधिक 8 अधिक 0 अधिक 1 यांची बेरीज करूया. 9 8 17, 17 आणि 1 18. यांची बेरीज किती आली? 18. मला सांगा, 3च्या पटीत 3च्या पड्यात 18 येतात का? येतात. 3 सख 18 म्हणजे 3 न 18 ला भाग गेला म्हणजे या संख्येला पण 3 ने भाग जाणारच, काहीच विषय नाही. तुम्ही चेक करून सुद्धा बघू शकता. याला जर 3 ने भागितलं तर जी बाकी आहे आपली ती 0 येणार. आता या नंबरला चेक करूया. बघा ह्याच्यातल्या अंकाची बेरीज करू. 1 अधिक 0 अधिक 1 अधिक 0 अधिक 1. तर 0 काय घ्यायची गरज होती का? शून्यानं बेरजेत काय फरक पडतो का? नाही. पण आपण लिहूया चला. 1 अधिक 1 2, 2 अधिक 1 किती झालं? 3. आता 3 3च्या पडद्यात येतात का? येतात. 3 1 3 म्हणजे 3 न या 3 ला भाग गेला म्हणजे या संख्येला पण 3 ने भाग जाणारच. आता पुढली संख्या बघू. सेम काय, अंकाची बेरीज करा. 5 अधिक 3 अधिक 8 अधिक 2 अधिक 1 बरोबर का? चला बेरीज करू. 5 आणि 3 8, 8 आणि 8 16, 16 आणि 2 18, 18 आणि 1 19. किती आली बेरीज विद्यार्थी मित्रांनो? 19. आता 3च्या पटीत 19 येतात का बघा. 3 सख 18, 3 7 21, 19 3च्या पटीत येत नाहीत. म्हणजे बघा 19 ला भाग गेला नाही म्हणजे या संख्येला पण 3 ने भाग जाणार नाही. बघा 3ची कसोटी तुम्हाला समजली. आणखी आपण एक 5 एक उदाहरण आपण बघूया. बघ, आपण काही उदाहरणं घेतली ते चेक करून बघू आपण 3 ने डिव्हिजिबल आहेत. प्रॅक्टिस केली तर खूप फास्ट होऊन जातं बघा. चला बेरीज करू बघा. 1 अन् 2. चला स्टेप बाय स्टेप करू आपण, काय अडचण नाही. पण परीक्षेमध्ये आपल्याला असं लिहित बसायचं नाही बरं का. एकदम फास्ट करायचं आपण प्रॅक्टिस. 1 अन् 2 3, 3 अन् 3 6, 6 अन् 4 10, 10 अन् 5 15, 15 अन् 6 21. बेरीज किती आली आपली? 21 बेरीज आली. 3च्या पाड्यात 3च्या पटीत 21 येतात का? 3 7 21 म्हणजे 21 ला 3 ने भाग गेला म्हणजे आता या संख्येला पण 3 ने भाग जाणारच. बघ म्हणजे ही संख्या 3 ने डिव्हिजिबल आहे. पुन्हा आता याच्यामध्ये बघा, 1 आणि 1 किती? 2, 2 आणि 1 3. बेरीज किती आली? 3. 3च्या पड्यात 3 येतात का? येतात. म्हणजे या संख्येला पण 3 ने भाग जाणारच, काहीच विषय नाही. पुन्हा आता पुढे चला. 1 अन् 3 4, 4 अन् 2 6. बेरीज किती आली? 6 आली. 6 3च्या पड्यात येतात का? येतात. म्हणजे 6 ला भाग गेला म्हणजे 1 ते 32 ला पण 3 ने भाग जाणारच. चला पुढे 403 आहे बघा. याची बेरीज किती येते? 4 अन् 3 7. 7 3च्या पड्यात येतात का? 3 1 3, 3 2 7, 3 3 9. येत नाहीत 7. म्हणजे 7 ला भाग गेला नाही 3 न, याला पण 3 ने भाग जाणार नाही. पुन्हा बघा 343. याची बेरीज किती बघा. 3 अन् 4 7, 7 अन् 3 10. 10 3च्या पड्यात येतात का? येत नाहीत. 3 न भाग जातच नाही 10 ला. म्हणजे 343 ला पण भाग जाणार नाही. पुन्हा 101. आता 101 मध्ये बघा 1 अन् 1 2, 2 3च्या पड्यात येत असतात का? नाही. म्हणजे या संख्येला पण 3 ने भाग जाणार नाही. आता काही मोठे उदाहरण घेऊ आणखी, म्हणजे जास्त अंकावाल्या संख्येचे. मित्रांनो आता बघा आपल्याला काय बघायचं होतं, ज्या संख्येमध्ये अंकाची बेरीज खूप जास्त येते म्हणजे 30च्या पुढं किंवा जास्त अंक असणारी संख्या आपण बघायला बघा. चला पहिली संख्या बघू, 3 न विभाज्य होते का नाही. म्हणजे काय करायचं, पहिल्यांदा अंकांची बेरीज करू. ती 3च्या पाड्यात आली तर 3 ने भाग जातो म्हणायचं, नाही तर जात नाही म्हणायचं. चला 7 अन् 8 15, 15 अन् 7 22, 22 अन् 8 30, 30 अन् 3 33, 33 अन् 3 36. बेरीज किती आली? 36 आली. 36 3च्या पाड्यात किंवा 3च्या पटीत येते का? येते ना, कारण 3चा पाडा 30 पर्यंतच नसतो.
पुढे पण असतो बघा. 12×36 म्हणजे 36ला 3ने भाग जातो, म्हणून या संख्येला पण 3ने भाग जाणारच, काय अडचण नाही. चला आता याच्यात करू बघा. 9 किती वेळा आहेत? 3 वेळा, म्हणजे 9×3=27 झालं. आणि 8 किती वेळा आहेत? 3 वेळा, 8×3=24. 27 अधिक 24 किती होईल मित्रांनो? ही 51. बेरीज किती आली? 51 आली. 51ला 3ने भाग जातो का? बघा, 17×51 म्हणजे 51ला 3ने भाग जातो, म्हणजे या संख्येला पण 3ने भाग जाणारच, तो पण कसा? निशेष. पुन्हा आता बघा किती आहे? 77,777. 7 5 वेळा आहे. 7×5=35. बेरीज किती येणार? 35 येणार. आता 35ला 3ने निशेष भाग जातो का? बघा, 11×33, 12×36. 35 3च्या पाड्यात येत नाही, 3च्या पटीत येत नाही. याला 3ने भाग जात नाही, याला पण 3ने भाग जाणार नाही. पुढे आहे बघा 12,000. आता 12,000 मध्ये बेरीज किती बघा? 1 आणि 2 किती? 3. बेरीज आली 3. 3ला 3ने भाग जातो, याला भाग गेला म्हणजे याला पण 3ने भाग जाणार. बघा, अशा प्रकारे आपण 3ची कसोटी शिकलेली आहे. आता 3च्या कसोटीमध्ये विशेष काय बघा, ते आपल्याला बघायची. एक म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट आहे, लक्षात ठेवण्यासारखी आहे बघा, की आपले जे 1 ते 9 पर्यंतचे अंक आहेत, 1 ते 9 पर्यंतचे जे अंक आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9, हे अंक जर 3 वेळा रिपीट झाले, कोणताही अंक असेल 3 वेळा रिपीट झाला तर त्याला 3 न फिक्स भाग जातो. म्हणजे बघा, 111 तुमचं 222 आहे, 333 आहे, 444 आहे, पुन्हा 555 आहे, पुन्हा 666 आहे, पुन्हा बघा 777 असेल, 888 असेल, पुन्हा 999 असेल. बघा, या जेवढ्या तुम्हाला संख्या दिसतात, यामध्ये प्रत्येक अंक 3 वेळा रिपीट झालाय. या सर्व संख्यांना 3ने भाग जातो किंवा 3च्या पटीत या संख्या येतात. बघा कसं, आपली काय कसोटी बघा, अंकांची बेरीज करायची. 1 अधिक 1 अधिक 1 किती? 3 झाले. 3ला भाग जातो म्हणजे याला पण भाग जातो, बरोबर. पुन्हा 6, बेरीज किती आली? 6. 6ला 3ने भाग जातो का? जातो, म्हणजे याला पण 3ने भाग जातो. तसंच चेक करा बघा, 3×9 याची बेरीज किती येणार? 9. याची 12, याची 5×15, याची 6×18 येणार. पुन्हा 7×21, 8×24, 9×27. बघा, सर्व संख्या 3चाच पाडा बघा. 3×9 3×12, 3×5 15, 3×6 18, 3×7 21, 3×8 24, 3×9 27. म्हणजे सर्व संख्यांना 3ने भाग जाणार. एवढे एक लक्षात ठेवू शकता 3च्या कसोटीमध्ये. आता 2ची कसोटी कळाली की प्रत्येक समसंख्येला 2ने भाग जातो. 3ची कसोटी काय करायचं? 3ची कसोटी विचारली, म्हणजे डोळे झाकायचे नाही तर बघायचं, दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज करायची आणि ती बेरीज जर 3च्या पटीत आली की त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो म्हणायचं. 3ची कसोटी कळाली का? कळाली. आता आपण पुढली कसोटी शिकूया 4 वरी. बघा, आता आपण जेव्हा 11 पर्यंत आपल्या कसोट्या होणार त्यानंतर एकदा रिवाइज करणार किंवा कोणत्या कोणत्या कसोट्या सारख्या वाटतात, बरोबर का? बघा आता 3ची कसोटी आणि 9ची कसोटी आहे का, ते सारख्याच आहेत, म्हणजे सेम नाहीत बरं का, पण एकमेकासारख्याच आहेत, रूल सारखाच आहे त्यांचा. पुन्हा 4ची आणि 8ची जवळपास सारखी आहे, फक्त एक चेंज आहे त्याच्यामध्ये. बघा आता आता आपण 4ची कसोटी बघू, सिरियल न बघू. 4ची कसोटी. आता 4च्या कसोटीमध्ये विषय काय बघा, 4च्या कसोटीमध्ये काय करायचं, दिलेली जी संख्या असते, समजा एखादी संख्या घेऊ आपण, काय 532. किती? 532. 532 ही संख्या दिली तर 4ची कसोटी काय म्हणते, दिलेल्या संख्येतील दशक स्थान आणि एकक स्थान या दोन अंकाले अंडरलाईन करायची बरं का. आपण अंडरलाईन करायची. संख्या किती झाली? 32. संख्या किती झाली? 32. या 32ला जर 4ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला पण 4ने भाग जातोच. बघ, 32ला 4ने भाग जातो का? 4×8 32, म्हणजे 32ला 4ने भाग जातो, म्हणजे या संख्येला पण 4ने भाग जाणारच, विशेष नाही. चला मग चेक करून बघू जाते का पुन्हा, म्हणजे आपली कसोटी बरोबर आहे का नाही. चला 4ने भाग देऊ. चला 4×1 4, उरला किती? 1. वरून किती आले? 3 आले. पुन्हा 4×3 12, उरला पुन्हा 1, वरून 2 आले. बघा 4×3 12. विद्यार्थी मित्रांनो, बाकी 0 आली म्हणजे आपला निशेष भाग गेलेला आहे. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, जातो म्हणलं होतं का नाही, मग गेला का नाही? जातोच. चला आणखी उदाहरण बघूया. 748 बघू.
पुन्हा आणखी बघा 1092 बघू. पुन्हा ही एक बघू 2336. पुन्हा आणखी बघा 1557 हे बघू. बघा 4ची कसोटी म्हणलं शेवटचे 2 अंकाला अंडरलाईन करा. चला शेवटचे 2 अंक बघा, दशक स्थान आणि एकक स्थान म्हणजे शेवटचे 2च असतात. बघा शेवटचे 2ला प्रत्येक ठिकाणी अंडरलाईन करून घ्या. काही अडचण आहे का? नाही. मग काय बघायचं, शेवटचे 2 अंक मिळून जी संख्या तयार करतात त्याला 4 ने भाग जातो का नाही बघा. आता इथं आहे 92. बघा 92 ला 4 ने भाग जातो का बघा. ज्याला पाडेपाठ असतील ते डायरेक्ट सांगेल 23 चोक 92, किंवा ज्याला येत नाही त्यासाठी सांगतो बघा 4 1 4, 4 2 8, उरला 1, 4 3 12. बघा 23 पूर्ण भाग गेला, बाकी उरले नाही. याला भाग गेला म्हणजे पूर्ण संख्येला 4 ने भाग जाणारच. पुन्हा आता बघा 748 आहे. बघा 748 मध्ये 48 शेवटचे 2 अंक. 4च्या पटीत 48 येतं का, किंवा 48 ला 4 ने भाग जातो का बघा. आता ज्याला पाडापाठ ती म्हणजे 12 चोक 48, तरी आपण भागकर करून बघूया. 4 1 4, 4 1 4, 4 2 8. बघा बाकी उरली का काही नाही. 12 चोक 48 पूर्ण भाग गेलाय. या 48 ला 4 न भाग गेला म्हणजे 748 ला पण 4 ने भाग जाणारच. पुन्हा बघा 2336 आहे. याच्यामध्ये किती झाली आपली संख्या? 36. शेवटचे 2 अंक. 36 4च्या पडत येतात का? येतात ना. 4 9 36. 36 ला भाग गेला म्हणजे याला पण 4 ने भाग जाणारच. पुन्हा बघा 1557. याच्यामध्ये कोण आहे शेवटचे 2 अंक? 57. आता 57 ही डायरेक्ट विषम संख्या. बघा 7 एकक स्थानी म्हणलं की विषम संख्या, आणि 4 कशी आहे? समसंख्या. समसंख्येनं विषम संख्येला भाग जात असतो का? जात नसतो ना. ती एक लक्षात ठेवा. समसंख्येनं विषम संख्येला भाग जात नाही. तरी पण आपण चेक करू. 57 ला 4 ने भाग देऊया आपण. चला 57 ला 4, 4 1 4, उरला 1, वरून आले 7, 4 चोक 16, उरला किती? 1. बघा बाकी उरली. पूर्णपणे भाग गेला का? नाही गेला. मी तेच म्हणतो 57 ला भाग गेला नाही तर याला पण भाग जाणार नाही. बघा आता आपण प्रॅक्टिस साठी 5 उदाहरणं घेऊ 4च्या कसोटीवर. पुन्हा कुणाला भाग जातो ते सांगू, नाही जात तर नाही सांगायचं. बरोबर. संख्या कितीही मोठी असू द्या, आपल्याला कसोटीमध्ये काहीच अडचण नसते बरं का. संख्या कितीही मोठी असू द्या, आपल्याला बघायचं काय, फक्त शेवटचे 2 अंक बघायचे. 10 अंकी असेल, 100 अंकी असेल, आपलं काही घेणं नाही का? नाही. चला उदाहरण बघू आपण. चला आपण 5 उदाहरणं घेतलीत. याच्यामध्ये आपण चेक करू 4ची कसोटी लागते का नाही. त्यानंतर आपण 4ची कसोटी संपवू, त्यानंतर 5 कडे जाऊया. बघा आता आपल्याला काय बघायचं, 4ची कसोटी म्हणलं की बघा इथे लिहून देतो मी. शेवटचे 2 अंक मी सांगितलेलंच आहे बरं का. शेवटचे 2 अंक घ्यायचे आणि त्यांना जर 4 ने भाग गेला तर पूर्ण संख्येला पण 4 ने भाग जाणारच आहे. चला बघा इथं आपण अंडरलाईन करू शेवटचे 2 अंक. किती आहेत शेवटचे 2 अंक? 36 झालं. 36 ला 4 ने भाग जातो का? 4 9 36. पूर्ण भाग जातोय 4 ने, म्हणजे या संख्येला पण 4 ने भाग जाणारच, काहीच विषय नाही. पुन्हा आता बघा खूप मोठ्या मोठ्या संख्येत मी बघत बसलो की याला मागे किती आकडे, काय घेणं देणं, आपले शेवटचे 2 आकडे बघायचे. चला याच्यामध्ये पण बघा 6 आणि 0 ला अंडरलाईन केली. बघा ही झालं 60. आता 60 ला 4 ने भाग जातो का? बघा तुम्ही भागाकार करून बघू शकता. 15 चोक 60, 15 चोक 60. बघा तरी ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी एकदा आपण करू. बघा 60 भागिले 4, 4 1 4, 4 1 4, उरले 2, 4 5 20. बघा पूर्णपणे भाग गेलेला आहे, म्हणजे 60 ला भाग गेला म्हणजे ह्या पूर्ण संख्येला पण 4 ने भाग जाणारच. पुन्हा आता या संख्येमध्ये बघू. बघा शेवटचे 2 अंक अंडरलाईन करा. संख्या किती होणार? 23. आता मला सांगा 23 4च्या पाड्यात येतात का? बघा 4 5 20, 4 सख 24. 23 कुठे येते का? 23 आढळतच नाही. 23 ला 4 ने भाग जात नाही, या पूर्ण संख्येला पण भाग जाणार नाही. पुन्हा आता
चौथं गणित बघायचं आपल्याला बघा. आता इथे तर सगळे शून्य शून्यच आहेत. काही का असं लोड घ्यायचा नाही. गणितामध्ये लोड घ्यायचा नसतो. आपल्या नियमानुसार आपल्याला चालायचं असतं बघा. काय झाली संख्या आपली? शून्य झाली. संख्या काय झाली? शून्य. मग आता शून्य चारच्या पड्यात येतात का? बघा, चारच्या पड्यात तर कधी शून्य बघितलं नाही, पण 4 गुणिले शून्य केलं बघा. 4 गुणिले मी शून्य जर केलं तर उत्तर काय येणार आहे? शून्यच येणार आहे. म्हणजे शून्याला 4 ने भाग जातो. काय अडचण आहे का? नाही. मग बघा, शून्याला जर 4 ने भाग गेला तर पूर्ण संख्येला पण 4 ने भाग जाणारच. बघा कसं, समजा जर संख्या 100 असते बरं का, त्याच्यामध्ये शेवटचे दोन अंक कोणते येतात? हे. किती आली संख्या? शून्य. बघा, शून्याला जर मी 4 ने भाग जातोय म्हणतोय तर याला पण भाग गेला पाहिजे. बघा, 100ला 4 ने भाग जातो का? 25 चोक 100 जातो का नाही? म्हणजे या संख्येला पण जायला काय अडचण आहे? नाही. चला पुन्हा याच्यामध्ये पण शेवटचे दोन अंक करा. चला, किती आहे? 25. हे किती झालं? 25. 4च्या पड्यात 25 येतील का? ही आहे विषम संख्या. विषम संख्या समसंख्येच्या पड्यात येते का? येत नाही. 4च्या पड्यात 25 कशीच येऊ शकत नाही. म्हणजे ह्याला 4 ने भाग जात नाही, तर याला पण 4 ने भाग जाणार नाही. इतकी 4ची कसोटी सिंपल होती. आता याच्यापेक्षा सिंपल आहे 5ची कसोटी. आता आपण 5च्या कसोटीकडे जाऊ. मी टेबल फॉर्म मध्ये तुम्हाला समराईज करून देणार आहे किंवा कसं कसं लक्षात ठेवायच्या कसोट्या बरं का. फक्त पहिल्यांदा समजून घ्या कसोट्या कशा म्हणजे लावायच्या, त्याचा वापर कसा करायचा, बरोबर. चला, आता आपण 5ची बघूया कसोटी. आता बऱ्याच जणांना 7ची कसोटी माहित नसेल. आपण या व्हिडिओमध्ये 7ची कसोटी पण बघणार आहोत बरं का. चला, आता किती बघायची? 4ची झाली. 5ची कसोटी बघूया. आता 5ची कसोटी सगळ्यात सिंपल कसोटी बघा. 5ची काय? दिलेली संख्या, दिलेल्या संख्येतला शेवटचा अंक बघायचा. बघा ना, 5चा पाढा जर लिहिला मी बघा, 5चा जर पाडलेला 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, बरोबर का? पुढे जरी पाडायला तर किती येणार आहे? 55 येईल, 60 येईल, 65 येईल, असं, बरोबर का? बघा, 5चा पाढा म्हणजे काय झाला? या सर्व संख्यांना 5 ने भाग जातो. अर्थच तेच झाला ना. बघा, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, सगळ्याला भाग जातो. पण याचं जर निरीक्षण केलं मी, बघा 5च्या पाढ्याचं जर निरीक्षण केलं तर बघा एकक स्थानी अंक कोणते दिसत बघा. 5 0 5 0 5 0 5 0 5 0 5 0 5. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी काय? एकक स्थानी काय? एकक स्थानी 0 किंवा 5 काय? 0 किंवा 5 दिसलं की म्हणायचं त्या संख्येला 5 ने भाग जातो. 5ची कसोटी लागू होते. म्हणजे बघा, आता उदाहरण बघू. ह्याच्यामधले तर कळते तुम्हाला, काय अडचण आहे का नाही. आता 105 ही संख्या, बरोबर का? 105 संख्या काय बघायचं? एकक स्थानी 0 किंवा 5 दिसला. आता एकक स्थानी कोण आहे बघा? 5 आहे. 5 जमतो ना आपल्या 5ला. म्हणजे या संख्येला 5 ने भाग जातो. काय अडचण नाही बघा. 21 5चा 5 म्हणजे 105. चला आणखी बघू. हे बाकी एकक स्थानाच्या अलीकडे किती का अंक असू द्या, घेणं देणं आहे का नाही, काहीच घेणं देणं नाही आपलं. डायरेक्ट एकक स्थान बघायचं. 5 म्हणलं, 5ची कसोटी म्हणलं किंवा 5 न भाग जाते म्हणलं, बघायचं शेवटी अंक कोणता आहे. 0 किंवा 5 असलं की म्हणायचं 5 न भाग जातो. काय 0? 5 ने भाग जातो. विषय संपला. चला, हे बघ. काय बघायचं? एकक स्थान बघायचं. बघितलं किती आहे? 5. 5 जमतंय का आपल्याला? जमतंय. म्हणजे 5 ने ह्याला भाग जाणार. बरोबर का? आणखी काही एक्झाम्पल बघू आपण. बघा, ही संख्या आहे, बरोबर का? आता या संख्येत आपल्याला 5चं विचारले, 5ची कसोटी चालू आहे. बघा, शेवटी कोणता अंक आहे? 6. 6 जमतंय का आपल्याला? 5 म्हणलं 0 किंवा 5च लागते आपल्याला. इथे 6 आहे, जमतंय का? नाही. मग याला 5 ने भाग जाईल का? नाही जाईल. बरोबर का? मग आता आपण 5च्या कसोटी सोपी आहे. यात जास्त काही वेळ घालायची गरज नाहीये. मग याच्यावरले आपण डायरेक्ट उदाहरणच बघूया आता डायरेक्ट. बघा, 5ची कसोटी, 3ची कसोटी, 2ची कसोटी आपल्याला मूळ अवयव पाडण्यासाठी पुढे जे आपल्याला धडा शिकायचा प्राईम फॅक्टरायझेशन त्याच्यामध्ये खूप महत्वाची पडणार आहे, बरोबर. चला, मी काही उदाहरण देतो. चला, सोपी आहे. आता ही फक्त फॉर्मॅलिटी, 5ची कसोटी सांगणं ही फॉर्मॅलिटी आहे.
आणखी चल, 5ची कसोटी म्हणलं काय बघायचं? एकक स्थान. एकक स्थान, एकक स्थान, एकक स्थान, एकक स्थान, एकक स्थान. काय अडचण आहे? नाही. बघा इथे 7 आहे. 7 जमते का? 5 म्हणलं की 0 आणि 5 लागतंय. जमणार नाही. 0 आहे जमतंय. 2 आहे जमत नाही. 0 आहे जमतंय. 0 आहे जमतंय. 5 आहे जमतंय. कळलं विद्यार्थी मित्रांनो? 0 आणि 5 असलं की 5 ने तर निशेष भाग जातो. विषय संपला. आता आपली 6ची कसोटी बघायची. 6ची कसोटी काही स्पेशल नाहीये. 6च्या कसोटीसाठी आपल्याला दुसऱ्या 2 कसोट्याचा वापर करावा लागतो. बरोबर का? त्या पहिल्या 2 कसोट्या आपल्याला जर येत असतील, 6ची कसोटी काही अवघड नाही. 6च्या कसोटीला काही पाठ करायचं नाही किंवा काही लक्षात ठेवायचं नाही जास्त. आता आपल्याला 6ची कसोटी बघायची आहे. आता 6च्या कसोटीमध्ये असं पाठ करण्यासारखं काही नाही. त्याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या 2 कसोट्याचा वापर करावा लागतो. बघा कसं आता समजा मी एक संख्या घेतली बघा 42. काय? 42 ही संख्या घेतली. तर त्यांनी विचारलं आपल्याला या संख्येला 6 ने भाग जातो का नाही? छोटी संख्या आहे तुम्ही सरळ सांगू शकता 6 42 जातो. पण मोठी संख्या दिली तर काय करणार तुम्ही? मग बघा आपल्याला 6ची कसोटी वापरावं. 6ची कसोटी काय सांगते? ज्या संख्येला 2 ने पण भाग जातो आणि 3 ने पण भाग जातो. म्हणजेच काय? 2 ची पण कसोटी वापरायची आणि 3 ची पण कसोटी वापरायची. कसं? बेत्रिक 6. बघा 6 ला 2 आणि 3 या 2 कसोट्या आपल्याला वापराव्या लागतात. म्हणजेच त्या संख्येला 2 ने पण भाग गेला पाहिजे आणि 3 ने पण भाग गेला पाहिजे. तरच 6 ने भाग जातो. म्हणजे बघा 2 आणि 3 जर राईट आलं म्हणजे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी 2 ची कसोटी गेली राईट करा, 3 ची कसोटी गेली राईट करा. तर 6ची कसोटी पण होणार. म्हणजे 6 ने पण भाग जाणार. बघा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये 2 न भाग गेला आणि 3 न जर गेला नाही, 6 न पण जाणार नाही. आणि असं झालं 3 न गेला, 2 न गेला नाही, तरी पण भाग जाणार नाही. आपल्याला 6 न भाग जाण्यासाठी दोघांनी पण भाग जावं लागतं बरं का. कंपल्सरी आहे. मग बघा चला याला आपण चेक करू. कुणाकुणाची करायची? 2 ची करायची आणि 3 ची करायची. 2 ची काय बाबा? सम आहे का विषम आहे? 2 म्हणलं की सम का विषम? कशी आहे? 2 एकक स्थानी सम म्हणजे 2 न भाग जाणार आहे. 2 ची कसोटी लागली. आता 3 ची कसोटी म्हणलं काय असते? अंकांची बेरीज करायची. 3च्या पाड्यात येते का नाही बघायची. बघा 4 आणि 2 किती? 6. 6 3च्या पडद्यात येतात का? येतात. म्हणजे 3 न पण भाग गेला. मग मित्रांनो बघा 2 ला पण राईट आले, 3 ला पण राईट आले. 6 न भाग जाणार का? जाणार. म्हणजे इथं 6ची कसोटी पण लागणार. बघा 6 7 42 म्हणजे भाग जातो का नाही? जातो. म्हणजे 6ची कसोटी कळली का? काय असते 6ची कसोटी? ज्या संख्येला 2 आणि 3 या दोन्ही संख्येने भाग जातो त्याला 6 ने पण भाग जातोच. चला मग आता 6च्या कसोटीवर आपण उदाहरणं बघूया. आणखी एक उदाहरण समजून सांगतो. पुन्हा आपण उदाहरण बघू बाकीचे. 132 आहे बरोबर. बघा मग आता पहिल्यांदा आपण प्रॅक्टिस करताना काय करायचं? खाली 2 लिहून घ्यायचं आणि पुन्हा 3 लिहून घ्यायचं. बरोबर का? 6च्या कसोटीसाठी. 2 न जातो का? बघा बरं ह्याला बघ. का? समसंख्या आहे का नाही? सम म्हणल्यावर 2 ने भाग जातो. काय अडचण आहे का? 2 ने भाग गेला. आता 3 ला काय करायची? याची डिजिट सम आकड्याची बेरीज करा. 3 आणि 1 4, 4 आणि 2 6. किती आली बेरीज? 6. 3च्या पड्यात 6 येतात का? येतात. म्हणजे 3 न पण भाग गेला. 2 न राईट आलं, 3 न राईट आलं. म्हणजे 6 न पण राईट येणार. म्हणजे 6 न 132 ला भाग जातोच. आता दुसरं एक एक्झाम्पल बघूया आपण. समजा 21 आहे. बरोबर का? आता 21 आता 6ची कसोटी वापरायची म्हणजे आधी 2 लिहून घ्या, पुन्हा 3 लिहून घ्या. चला बघा ही संख्या कशी आहे? विषम आहे. शेवटी किती? 1 आहे. मग संख्या विषम म्हणलं 2 ने भाग जातो का? जात नाही. 2 न भाग गेला नाही. आता मित्रांनो 3 न चेक करीत बसू नका. 3 न गेला तरी नाही गेला तरी फरक पडत नाही. कारण 2 नच गेला नाही. आपल्याला दोन्ही राईट लागतात. एक बी क्रॉस आलं तर जमत नाही. म्हणजे 6 न भाग जाईल का? जाणार नाही. चला मग आता प्रॅक्टिस करू आपण.
बघ, 5 आपण उदाहरणं घेतलीत. बघा त्याच्यामध्ये भाग जातो का नाही 6 न आपल्याला चेक करायचे. 6 ची कसोटी लावायची. मग काय करतो आपण, आधी 2 ची कसोटी लावायची, पुन्हा 3 ची कसोटी लावायची. बरोबर का? मग आपल्याला 6 ची कसोटी कळते, लागते का नाही. बघा 2 ची कसोटी लावा आधी. बघा एकक स्थानी 2 आहे, समसंख्या आहे, म्हणजे 2 ने भाग जाणारच आहे. आता 3 ची चेक करू. बघा 6 आणि 1 7, 7 आणि 4 11, 11 आणि 2 13. आता बेरीज आली 13. 3 न 13 ला भाग जातो का, जात नाही. म्हणजे 3 ला काय आलं, क्रॉस आलं. बघा एकही क्रॉस आलं, एक जरी क्रॉस आलं 6 न पण जाणार नाही. म्हणजे पहिल्या संख्येला 6 ने भाग जाणार नाही. आता पुढली बघा 66 34. बघा विषम आहे का सम आहे, सम आहे. 4 म्हणलं 2 ने भाग जाणार, 2 ने राईट आलं, काय अडचण नाही. चला पुन्हा 3 न चेक करू. 6 आणि 6 12, 12 आणि 3 15, 15 आणि 4 19. बेरीज आली 19. आता 3च्या पाड्यात 19 येतात का, नाहीत येत. 3 ला क्रॉस आलं, क्रॉस एक बी आलं तर आपल्याला 6 ला जमतंय का, नाही. 6 ला पण काय येणार, क्रॉस, म्हणजे 6 ने याला भाग जाणार नाही. पुन्हा 128. बघा सम आहे संख्या, समसंख्या म्हणजे 2 ने भाग जाणार आहे, काय अडचण नाही. 3 न बघू आता. 3 आणि 1 4, ही सॉरी 2 आणि 1 3 आणि 8, 8 आणि 3 किती 11, 11 3च्या पड्यात येतात का, येत नाहीत. म्हणजे 3 ने भाग जाणार नाही. मग 6 ने बघा क्रॉस एक आलंय, जमतंय का, नाही जमत. म्हणजे 6 ने पण याला भाग जाणार नाही. आता पुढली संख्या किती 6600. बघा पहिल्यांदा 2 न चेक करू. शेवटी काय आहे, शून्य. शून्य म्हणलं की समच असते, म्हणजे 2 ने भाग जाणार. आता आपण 3 ने चेक करू. 3 ला काय बेरीज, 6 आणि 6 12, 12 3च्या पड्यात येतात का, येतात. मग 3 ने भाग जाणार. दोन्ही राईट आलेत, 2 न बी गेलाय, 3 न बी गेलाय, 6 न पण जाणार. म्हणजे या संख्येला 6 ने भाग जाणारच. चला पुढे पुढे किती 216. बघा 6 कसं आहे, सम आहे, म्हणजे ही संख्या सम झाली. समसंख्या म्हणल्यावर 2 ने भाग जाणार, बरोबर का, 2 ने भाग जाणार. आता 3 ला चेक करू. बेरीज किती येते बघा, 2 आणि 1 3, 3 आणि 6 9. बेरीज किती आली, 9 आली. 3च्या पड्यात 9 येतात का, येतात. 3 न पण भाग जाणार. डबल राईट आले म्हणलं की आपलं 6 वालं पण राईट येणार, म्हणजेच या संख्येला 6 ने भाग जाणार. बघा 6 ची कसोटी इतकी सोपी आहे, म्हणजे जास्त काही आपल्याला करायची गरज नाहीये. बघा याच्यावर आणखी 2-3 एक्झाम्पल घेऊ. 6 चा विषय मिटून टाकू, पुन्हा 7 कडे जाऊ. 7 ची कसोटी थोडी इंटरेस्टिंग आहे, कारण बऱ्याच जणांनी शिकलेली नसते 7 ची कसोटी. 2-3 एक्झाम्पल घेऊ 6 चे. चला 3 सोपे एक्झाम्पल आहेत बघा. पहिल्यांदा काय करतो आपण, 2 आणि 3 ची चेक करतो. बघा 2 लिहितो, 3 लिहितो, इकडे 6 लिहितो. चला 2 ची चेक करू. 2 ला काय करतो, संख्या सम आहे का, शेवटी 2 आहे, सम असणार, म्हणजे 2 ने भाग जाणारच आहे. पुन्हा 3 ची कसोटी, अंकांची बेरीज. 2 किती वेळा आहे, 6 वेळा. बेसखून 12, हिची बेरीज किती येणार, 12. 12 3च्या पड्यात येतात का, येतात. म्हणजे 3 ने भाग जाणारच आहे. दोन्ही राईट आलेत, 2 न 3 न पण भाग गेलाय, 6 ने भाग जाणारच. म्हणजे ही संख्या 6 ने विभाज्य आहे, डिव्हिजिबल आहे. पुन्हा बघा किती आहे, 10,875. 2 न चेक करू. बघा इथं 5 आहे, 5 कसं असते, विषम असते. याला का नाही 2 ने भाग जाईल का, नाही जाणार. मित्रांनो पहिल्यांदाच एक क्रॉस आले, मग आता 6 ला दुसरा विषय होईल का, दुसरं राईट बी आलं तर काही फरक पडतो का, नाही. म्हणजे 6 ने भाग जाणार नाहीच. चला तिसरं बघू, सोपं आहे. बघा समसंख्या आहे, 2 ने भाग जाणार. 3 च चेक करू. बेरीज किती येईल, 9 ची येणार, बाकी ते शून्य आहेत. 3च्या पड्यात 9 येतात का, येतात. म्हणजे 3 न पण भाग जाणार आहे. 2 राईट आलेत, म्हणजे 6 ने पण भाग जाणार. म्हणजे ही संख्या 6 ने विभाज्य आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत 2 ची कसोटी बघितली, 3 ची कसोटी बघितली, 4 ची बघितली, 5 ची बघितली, 6 ची बघितली. आता आपल्याला कुठल्या बघायच्या, पुढच्या 7 ची बघायची, 8 ची बघायची, 9 ची बघायची, बरोबर. चला 7 ची कसोटी बघू. 7 ची कसोटी थोडी वेगळी आहे बरं का, बाकी कसोट्यांपेक्षा थोडी वेगळी.
पण लक्षात ठेवायला खूप इंटरेस्टिंग आहे बघा. चला एका उदाहरणाने आपण समजून घेऊया. बघा एक उदाहरण घेऊया बघा, किती 343. आधी याला 7 ने भाग जातो का नाही हे आधी कन्फर्म करू, मग आपण कसोटी शिकू. बघा याला 7 ने भाग देऊ, कसोटीच आपल्याला 7 ची शिकायची ना. चला 7 चोक 28, किती 7 चोक 28, उरले किती बघा 6 उरले, वरून आले 3, 7 9 63, बाकी किती उरली 0. म्हणजे 7 ने कन्फर्म याला पूर्ण निशेष भाग गेलेला आहे. मग आता आपल्याला कसोटी शिकूया, ऍक्च्युअल भागाकार करत बसायचा नाही आपल्याला. चला 343 याच्यामध्ये काय करायचं बघा, 7च्या कसोटीमध्ये जो एकक स्थानचा किंवा शेवटचा अंक असतो, इथं किती आहे 3, या 3 ची दुप्पट करायची. 3 ची दुप्पट किती 6, बरोबर का. मग आता हे राहिलेले दोन अंक आहेत बघा, 34 आहे का, 34 मधून 6 वजा करायचं. 34 वजा 6 किती येतं 28. मग ही जी आलेली वजाबाकी असते ती 7च्या पडत येते का बघा, 28 7च्या पडत येतात का, 7 चोक 28. याला 7 ने भाग गेला, या संख्येला पण 7 ने भाग जातोच बघा, गेलेला आहे का नाही पूर्ण भाग. चला मग तसंच आणखी एक उदाहरण बघूया आपण. चला 784, बरोबर का. मी काय म्हणले, शेवटचा अंक बघायचा, त्याची दुप्पट करायची. 4 ची दुप्पट किती 8, 4 ची दुप्पट 8. या 78 मधून 8 वजा करा. बघा 78 वजा 8 किती मित्रांनो 70. 70 7च्या पाड्यात येतात का, येतात. येत असली की म्हणायचं ही संख्या पण 7च्या पाड्यात येते किंवा 7 ने त्याला भाग जातो, बरोबर का. आणखी एक एक्झाम्पल बघू आपण. बघा चला 1001 आहे, बरोबर का. 1001 आता याच्यामध्ये पण तेच वापरायचं, शेवटची संख्या शेवटचा अंक याची दुप्पट, 1 ची दुप्पट 2, ह्या 100 मधून 2 वजा करा. बघा 100 मधून 2 वजा केले किती राहतात 98. आता ज्याला पाडापाठ असेल तो म्हणेन 98 7च्या पाड्यात येतात, कसं 14 सत्ती 98 7च्या पटीत. मग ह्याला भाग गेला म्हणजे याला पण भाग जाणार. बऱ्याच जणांना 14चा पाडा येत नसला, ही प्रोसेस रिपीट करायची खाली, जोपर्यंत तुम्हाला भाग जाणारी संख्या मिळत नाही तोपर्यंत. चला 8 ची दुप्पट किती मित्रांनो 16, बरोबर का. या 9 मधून 16 वजा करा. 16 तर 9 वजा केले किंवा 9 मधून 16 वजा केले तर आपलं उत्तर एक येणार, फक्त आपलं त्याचं चिन्ह बदलणार आहे. चिन्हाचं आपल्याला कसोटीमध्ये काही घेणं देणं नाही. बघा 16 वजा 9 किती 7, 7 7च्या पाड्यात येतात का, येतात. म्हणजे ही संख्या 7च्या पाड्यात येणार, बरोबर का विद्यार्थी मित्रांनो. 7 ची कसोटी तुम्हाला समजली. यावर आता काही एक्झाम्पल आपण बघणार आहोत. चला आता आपण एक्झाम्पल बघूया. चला एवढे एक्झाम्पल आपल्याला सोडून घ्यायचे. बघा 7 ची कसोटी यांना लागू होते का, किंवा 7 ने यांना निशेष भाग जातो का ना, हे आपल्याला चेक करायचे. सेम शेवटचा अंक बघायचा, त्याची दुप्पट करा. 2 ची दुप्पट किती 4, 51 वजा 4 केले तर मित्रांनो किती येतं 47. 47 7च्या पाड्यात येतात का, 7 7 49, 7 सखून 42, 47 येत नाही. ह्याला 7 ने भाग जात नाही, तर या संख्येला पण 7 ने भाग जाणार नाही. पुढं 2401 बघा 1 ची दुप्पट करा 2, 240 मधून 2 वजा करा किती उरले 238. आता सेम प्रोसेस 238 7च्या पडत येतात का नाही आपल्याला माहित नाही, मग आपण काय करू रिपीट करू प्रोसेस. बघा चला 8, 8 ची दुप्पट 16, 23 मधून 16 गेले किती उरले मित्रांनो 7 उरले. 7 ला 7 ने भाग जातो, याला भाग जातो म्हणल्यावर या पूर्ण संख्येला पण 7 ने भाग जाणारच. पुन्हा 678, बरोबर. बघा शेवटचा अंक 8, 8 ची दुप्पट 16, 67 मधून 16 गेले किती उरले मित्रांनो 51 उरले. किती उरले 51 उरले. 51 7च्या पाड्यात येतात का, नाही येत. 7 7 49, 7 8 56, 51 येत नाहीत. ही जर येत नसेल तर ही संख्या पण 7च्या पाड्यात येत नाही. चला पुढे 1296 बघा शेवटी किती आहे 6, 6 ची दुप्पट किती 12. बघा 129 मधून 12 वजा करा. 9तून 2 गेले 7, 12तून 1 गेला 11, किती उरलं 117.
117 7च्या पट्यात येतात का? येत नाहीत. तरी आपण रिपीट करू प्रोसेस. 7ची दुप्पट किती? 14. चला 11 मधून 14 गेले. किती राहिले? 3 राहिले. 3 7च्या पट्यात येतात का? नाहीत येत. म्हणजे याला भाग गेला नाही, तर याला पण 7 ने भाग जाणार नाही. तुम्ही करून बघा. आता शेवटची संख्या बघू. किती आहे? 8. 8ची दुप्पट 16. चला 1066 मधून 16 वजा करू. किती उरणार मित्रांनो? 0501. किती आलं? 1050. आता याला जातो का बघा? 15 7 5 दर्शे. याला भाग जातो 7 न, पण ज्याला येत नाही त्यासाठी रिपीट करू प्रोसेस. 0. शून्याची दुप्पट 0. 105 मधून 0 गेले. 105च राहणार. आता चला आणखी पुढे प्रोसेस रिपीट करू. 5. 5ची दुप्पट 10. 10 मधून हे 10 गेले. किती उरले? 0. आता बाकी 0 उरली. 0 येतात का 7च्या पुढे? येतात. 7 0 0. म्हणजे याला भाग गेला, म्हणजे या संख्येला पण 7 ने भाग जातो. अशा प्रकारे आपण 7ची कसोटी बघितलेली आहे. 7ची कसोटी खूप इंटरेस्टिंग आहे बघा, लक्षात ठेवण्यासाठी. तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. चला आता यानंतर कोणती बघणार आपण? 7च्या नंतर बघा 8ची कसोटी. कशाची? 8ची कसोटी. चला आता 8ची कसोटीचा विषय कसा आहे बघा. तुम्ही 4ची कसोटी बघितली आता. बघा 4च्या कसोटीत काय होता विषय? शेवटच्या 2 अंकाला काय? शेवटच्या 2 अंकाला तुम्ही शेवटच्या 2 अंकाची जी संख्या तयार होते त्याला जर 4 ने भाग गेला तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जात होता. आता आपल्याला बघायची कशाची? 8ची कसोटी बघायची. कशाची? 8ची. तर 8 मध्ये आणि 4 मध्ये काय बघा, 4 ला 2 अंक बघत होतो, 8 ला 3 अंक बघायचे. 8 ला शेवटचे 3 अंक बघायचे. बघा चला एक एक्झाम्पल बघूया आपण. चला काय? 1120 ही संख्या बघूयात हा. 4 ला आपण शेवटचे 2 अंक बघायचो. 8 ला 3 बघायचे. 8 ला 3 किती झालं? 120. बरोबर. आता 120 इथं घ्यायचं. याला 8 ने भाग जातो का बघायचा. 8 ने भाग जातो का बघा. चला 8 1 8. 8 1 8. बघा 12तून 8 गेले, उरले 4. 8 45. म्हणजे बाकी उरल का? 40 मधून 40 गेले, 0 उरले. म्हणजे पूर्णपणे भाग गेला 120 ला. याला भाग गेला असेल तर पूर्ण संख्येला 8 ने भाग जाणारच. जातो का नाही आपण बघूया. चला 1120 भागिले 8 तुमच्या पद्धतीने, बरोबर का? चला 8 1 8. उरले 3. बघा 11तून 8 गेले, 3 उरले. पुन्हा वरून आले 2. 8 चोक 32. 32 मधून 32 गेले, 0 उरले. वरून आला 0. 8 0 0. म्हणजे बाकी 0 उरली. बाकी जर 0 उरली म्हणजे भाग जातो. इथं पण मी काय सांगतो? जाणारच आहे. चला आणखी चेक करूया आपण. चला ही संख्या याला 8 ने भाग जातो का नाही हे चेक करू. चला काय करायचं? शेवटचे 3 अंकाला अंडरलाईन करायची, ते बाजूला घ्यायचे. 512 झाले. याला 8 ने भाग घालून बघा. आता बऱ्याच जणाला माहित असेल 512 8चा घन आहे, याला भाग जाणारच आहे. याला भाग गेला म्हणजे याला पण भाग जातो. भागाकार करून बघू आपण, काय अडचण नाही. 8 1 8. 8 सख 48. उरले किती मित्रांनो? 3. 8 चोक 32. बघा 32 मधून 32 गेले, बाकी 0 उरली. पूर्ण भाग गेला म्हणजे या पूर्ण संख्येला 8 ने भाग जाणारच आहे. आणखी एक एक्झाम्पल बघूया. बघा एवढी मोठी संख्या आहे. काहीच घाबरून जायची गरज नाही. आपल्याला 8ची कसोटी काय सांगितली? व शेवटच्या 3 अंकाला अंडरलाईन करा. शेवटच्या 3 अंकाला अंडरलाईन केलं, किती आलं? 240. याला 8 ने भाग जातो का नाही ते बघा. संपला विषय. 8 1 8. 8 त्रिक 24 आणि 8 0 0. पूर्ण भाग गेलेला आहे. याला पूर्ण भाग गेला म्हणजे पूर्ण संख्येला पण 8 ने भाग जाणार. बघा आपण 8ची कसोटी शिकले. आता 8च्या कसोटीवर आपण प्रॅक्टिस म्हणून उदाहरणं घेऊया. चला 4 ला 2 अंकाला बघायचं, 8 ला 3 अंकाला बघायचं. सोप्यात सोपं काय? 4 ला शेवटच्या 2 अंकाला 4 न भाग जातं का बघायचं. 8 ला किती बघायचं? शेवटच्या 3 अंकाला. विषय संपला. चला
चल, एवढ्या संख्येला आपल्याला 8ने भाग जातो का नाही ते आपल्याला 8ची कसोटी वापरून सांगायचंय. बघा चला, 8ची कसोटी काय, शेवटच्या 3 अंकाला अंडरलाईन करा, त्याला 8ने भाग गेला तर पूर्ण संख्येला 8ने भाग जातो असं सांगायचे. चला, 8 एक 8, 8 एक 8, उरले किती 2, 10 तून 8 गेले 2 उरले, बघा झाले 28. 8ने 28 ला भाग जातो का, जात नाही, बरोबर का, कारण 8 त्रिक 24 होतं, 4 उरतेच, बाकी 4 उरली, म्हणजे ह्याला भाग गेला का पूर्ण, नाही, या संख्येला पण 8ने भाग जाणार नाही. चला पुढं, आता याच्यामध्ये शेवटचे 3 अंकाला अंडरलाईन करा, शेवटच्या 3 अंकांनी काय झाला, शून्य तयार झाला, मग शून्याला 8ने भाग जातो का, बघा 8चा पाडा शून्य, म्हणजे 8 एक 8 म्हणतो तसं 8 शून्य शून्यच, 8 गुणिले शून्य किती, शून्य, म्हणजे 8च्या पाड्यात शून्य येतात, म्हणजे याला भाग गेला, म्हणजे पूर्ण संख्येला पण 8ने भाग जाणारच. चला पुढं, पुढे किती आहे बघा, 132, याला 8ने भाग जातो का, चला 8 एक 8, 8 एक 8, उरले किती, 8 आणि 5 13, 52 झाले, 8 सख 48, उरले 4, आता पुढे भाग जाणार आहे का, बाकी 4 उरले, यालाच भाग गेला नाही, म्हणजे याला पण भाग जाणार नाही 8ने. पुढे बघा चला, किती 828, याला 828 ला 8ने भाग जातो का, बघूया चला, काय 8 एक 8, 8 एक 8, पुन्हा 2 ला भाग जातो का, नाही जात, झाले 28, पुन्हा म्हणजे 28च आहे, काय अडचण नाही, 8 त्रिक 24, बाकी उरली 4, बरोबर, 8 त्रिक 24 झाले, 28 मधून 24 गेले, किती उरले 4, बाकी उरली, म्हणजे ह्याला भाग गेला नाही, याला भाग गेला नाही, म्हणजे याला पण भाग जाणार नाही. चला पुढे, आता इथं बघा शेवटी किती 3 शून्य आहेत, म्हणजे एक शून्य घेतलं तरी चालतो, शून्याला 8ने भाग जातो का, इथंच बघितले, जातो 8ने भाग, म्हणजे या संख्येला पण 8ने भाग जाणार आहे. आता शेवटची संख्या बघा 224 आहे, याला 8ने भाग जातो का, आपण बघूया. चला 224 भागिले 8, चला करूया, 8 एक 8, 8 दोन्ही 16, उरले किती 6, 8 8 64, 64 वजा 64, 0 बाकी उरली, पूर्ण भाग गेला, याला भाग गेला, म्हणजे या पूर्ण संख्येला 8ने भाग जाणारच, बरोबर. अशा प्रकारे 8ची कसोटी सोपी आहे, थोडस कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये, बरोबर. आता 7ची कसोटी बघितली, 8ची बघितली, आता कितीची बघणार आपण, 9ची कसोटी. आता आपल्याला फक्त 9ची कसोटी आणि 11ची कसोटीच फक्त शिकण्यासारखी आहे. 10ची कसोटी तर लहान लेकराला पण येते, ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असला की त्याला 10ने भाग जातोच. बघा ना, 10चा पाडा जर तुम्ही म्हणला, 10 एक 10, 10 दोन्ही 20, 10 त्रिक 30, 10 चौक 40, 10 पंचे 50, सगळ्या संख्येच्या शेवटी शून्यच येते. चला मग आता 9ची कसोटी शिकूया. बघा 3ची कसोटी आपण शिकली होती का नाही, 3ची कसोटी काय होती, 3ची कसोटी दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज करायची, आणि अंकाची बेरीज केली तर जी 3च्या पटीत आली तर त्याला 3ने भाग जातो त्या संख्येला. तसंच 9चं पण आहे, काय अंकाचीच बेरीज करायची, फक्त आता पट कुणाची बघायची, 9ची, किंवा 9चा पाडा बघायचा. चला मग आपण एक एक्झाम्पल बघूया, काय 9801, बरोबर का. चला मग याला आपण 9ची कसोटी वापरू, काय करायची, अंकाची बेरीज करायची आणि ते 9च्या पटीत आहे का नाही बघायचं. चला अंकांची बेरीज काय येणार, 9 अधिक 8 अधिक 0 अधिक 1, बघा 9 8 17, 17 आणि 1 18, बघा हे 18 9च्या पटीत 9च्या पाड्यात येतात का, 9 दुनी 18, हे 9च्या पाड्यात येते, म्हणजे ही संख्या पण 9च्या पटीत आली पाहिजे, किंवा या संख्येला 9ने निशेष भाग गेलाच पाहिजे. चेक करून बघू आपण, भागाकार करू. चला 9801, बरोबर का, भागिले 9, चला मग काय 9 9 एक 9, उरले 0, वरून आले 8, 9 0 0, उरले 8, वरून आला 1 0 आणखी, 9 9 8 72, 9 8 72, उरले किती मित्रांनो 8, वरून आला 1, 9 9 81, बघा 81 वजा 81 0, निशेष भाग गेलेला आहे, म्हणजे आपली जी कसोटी होती ती बरोबर उतरली, बरोबर का. आणखी काही एक्झाम्पल बघूया. चला चला काय 7659, काय 9ची कसोटी सेम, अंकांची बेरीज करा, 9च्या पाड्यात आली, 9च्या पटीत आली, विषय संपला. चला 7 आणि 6 13, 13 आणि 5 18, 18 आणि 9 27, किती आली बेरीज, 27 आली. मला सांगा 9च्या पाड्यात 27 येतात का, 9 त्रिक 27 येते, ही जर बेरीज पाड्यात आली तर पूर्ण संख्या पण 9ने भाग जाणार. सोपी आहे का नाही 9ची कसोटी.
ज्याला 3ची आली त्याला 9ची पण कसोटी शिकायला काही अवघड जाणार नाही. चला आणखी एक्झाम्पल बघूया. चला चला ही संख्या बघा. चला बेरीज करा. 1 अन 2 3, 3 अन 3 6, 6 अन 4 10, 10 अन 8 18. बेरीज किती आली? 18 आली. मग विद्यार्थी मित्रांनो मला सांगा 18 9च्या पाड्यात येतात का? येतात. म्हणजे ही संख्या पण 9च्या पाड्यात येणार. बरोबर का? कळलं? आता आपण काही एक्झाम्पल घेऊ, त्यात आपण चेक करू. कुणाला 9 ने भाग जातो आणि कुणाला जात नाही. बघा कसोट्या खूप सोप्या आहेत का नाही? ऍक्च्युअल आपल्याला जास्त काही कॅल्क्युलेशन करायचे का? आपण बघताच क्षणी सांगू शकतो की बाबा ह्याला या संख्येने भाग जाऊ शकतो. काही अडचण नाही. चला आपण उदाहरण घेऊ. चला विद्यार्थी मित्रांनो आपण 6 एक्झाम्पल घेतलेत. याला 9 ने भाग जातो का नाही ते आपल्याला बघायचे. म्हणजे बाकी शून्य उरते का नाही. काय बेरीज करा. चला 9 3 10 आहेत. 9 त्रिक 27. 27 आणि 6 किती मित्रांनो? 33. 33 आणि 3 किती? 36. आता 36 3 9च्या पाड्यात येतात का? येतात. 9 चोक 36. याला 9 ने भाग गेला म्हणजे या पूर्ण संख्येला 9 ने भाग जाणार. विषयच नाही. चला पुढली संख्या. 8 किती वेळा? 4 वेळा. 8 चोक 32 आणि 4 36. इथं पण बेरीज 36 आली. 36 ला 9 ने भाग जातो म्हणजे या संख्येला पण 9 ने भाग जाणार. विषय संपला. पुन्हा काय? 5 किती वेळा? 4 वेळा. 5 चोक 20. 20 आणि 4 इथलं 24. बेरीज किती आली? 24. आता 24 9च्या पाड्यात येतात का? नाहीत येत. विषय संपला. जात नाही. या संख्येला पण 9 ने भाग जाणार नाही. चला पुढे काय बघा. बेरीज करूया. 1 आणि 1, 1 आणि 1 किती? 3 आहेत. 3 आणि 6 9, 9 आणि 6 15, 15 आणि 6 किती? 21. किती झालं? 21. 21 9च्या पाड्यात येतात का? नाहीत येत. 9 दुनी 18, 9 त्रिक 27. हे 9च्या पाड्यात येत नाहीत म्हणलं ही संख्या पण 9 ने भाग जाणार नाही. चला पुढं 336. बघ किती होती बेरीज? 3 आणि 3 6, 6 आणि 6 12. किती आली बेरीज? 12. 9च्या पाड्यात 12 येतात का? येत नाहीत. म्हणजे या संख्येला पण 9 ने भाग जाणार नाही. आता शेवटची संख्या बघा. 9 9 18, 18 आणि 8 किती? 26. 26 आणि 1 किती आलं? 27. 27 9च्या पाड्यात येतात का? येतात. म्हणजे या संख्येला भाग गेलाय. या पूर्ण संख्येला पण 9 ने भाग जाणार. 3ची आणि 9ची कसोटी सिमिलर आहे. फक्त बेरीज तिकडं 3च्या पाड्यात यायला पाहिजे, इकडं 9च्या पाड्यात यायला पाहिजे. बरोबर का? 9ची कसोटी झाली. खूप सोपी होती. बरोबर का? आता कोणती व्हायची आपल्याला? 10ची. आता 10ची कसोटी मी तुम्हाला आधीच सांगितली. 10च्या कसोटीत बघण्यासारखं काहीच नाही. पण आता फॉर्मॅलिटी म्हणून आपण ती घेऊया. काय अडचण नाही. कितीची? 10ची कसोटी. बघा आता जशी आपण 5ची कसोटी बघितली होती. 5च्या कसोटीला काय लागत होतं बघा. 5च्या कसोटीला एकक स्थानी कोणत्या? एकक स्थानी एक तर 0 असला किंवा 5 असलं तर 5 ने भाग जात होता. 10चं कसं आहे बघा. 10चा जर मी पाढा लिहिला बघा. 10 एक 10, 10 दोन्ही 20, 10 त्रिक 30, 10 चोक 40, 10 पंचे 50, 10 छेकी 60, 10 छेकी 70. 10चा पाढा कुठपर्यंत दिल्या? अनंतपर्यंत दिल्या. त्या संख्येच्या शेवटी 0 येणारच. याच्यावर आपणच कसोटी तयार करू. 10ची कसोटी म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी किंवा ज्या संख्येचा शेवटचा अंक 0 असतो त्या संख्येला 10 ने भाग जातो. बरोबर का? चला मग काय आपण 10ची कसोटी काय लिहिणार? एकक स्थानी 0. किती? एकक स्थानी काय पाहिजे? 0 पाहिजे. विषय संपला. म्हणजे बघा आता ही शिकण्यासारखी पण गोष्ट नाही. समजा 20 आहे. एकक स्थानी 0 आहे का? जातो. 10 दोन्ही 20. चला बघा ही संख्या बघू आपण. एकक स्थानी 0 आहे का? आहे. भाग जाणार. समजा ही संख्या 1255. एकक स्थानी 0 आहे का? नाही. म्हणजे या संख्येला 10 ने भाग जाणार नाही. एवढी सोपी आहे 10ची कसोटी. उगा आता घ्यायचं म्हणून आपण त्याच्यावर एक्झाम्पल घेऊ.
बघा, तर हे 5 संख्या आहेत. 5 संख्येला 10 ने भाग जातो का? 10ची कसोटी म्हणजे एकक स्थानी शून्य आहे का बघायचं. शून्य आहे का एकक स्थानी? नाही. भाग जाणार नाही 10 ने. शून्य आहे भाग जाणार. शून्य नाही भाग जाणार नाही. शून्य आहे भाग जाणार. शून्य नाही भाग जाणार नाही. एवढी सोपी आहे 10ची. आता सर्वात महत्वपूर्ण कसोटी जी बरेच विद्यार्थी विसरून जातात ती कोणती आहे बघा? 11ची कसोटी. 11ची कसोटी खूप सोपी आहे पण विसरून जातात, बरोबर का? तर आपल्याला ती आता 11ची कसोटी शिकायची. 11ची कसोटी महत्वाची बरं का. विद्यार्थी त्याच्यातच चुकतात पेपरला बरं का. 11ची कसोटी. आता 11ची कसोटीमध्ये काय असतं बघा, आपल्याला एका उदाहरणाने आपण समजून घेऊ. आधी त्या नंबरला 11ने भाग जातो का हे चेक करू, नंतर आपण 11ची कसोटी वापरू. बघा, समजा मी एक संख्या देतो बघा, चला ती 1331 काय ही संख्या दिली. याला 11ने भाग जातो का नाही हे आधी आपण चेक करू, नंतर कसोटीकडे जाऊ. चला बघा, ज्याला माहितीये की हा 11चा घन आहे ते सांगण्याला 11ने भाग जातो, तरी पण आपण करूया. बघा, 11 एक 11, उरले 2, वरून आले 3, 11 दुनी 22, उरला किती? 1 उरला, वरून आला 1, 11 एक 11, म्हणजे बाकी किती उरली? 0. म्हणजे 11ने या संख्येला भाग गेला. मग आता आपल्याला काय करायचंय? कसोटी तयार करायची. संख्या लिहा आता 1331. आता 11च्या कसोटीमध्ये नीट समजून घ्यायचं. काय करायचं? आपल्याला पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायची. जास्त त्याची व्याख्या लक्षात ठेवू नका, बरोबर का? मी सांगतोय तेवढंच लक्षात ठेवा. प्रत्येक डिजिटचा अल्टरनेट डिजिट मार्क करीत चालायचा. बघा, म्हणजे एक आड एक सोडून द्यायच्या. बघा, 1च्या अल्टरनेट 3 आहे का? 1च्या अल्टरनेट 3. पुन्हा आता ह्याच्या पुढे 3च्या अल्टरनेट जायला कोणी आहे का? नाही. जिथं संपल तिथं विषय सोडून द्यायचा. पण आता इथलं 3 आहे का? याच्या अल्टरनेट हा 1 आहे का नाही? 1 झालं. एवढं मार्किंग करायची. बघा, वरून जे मार्किंग केली त्यांची बेरीज करून घ्या. 1 अधिक 3 बरोबर किती आलं? 4 आलं. खालून ज्यांची मार्किंग केली त्यांची पण बेरीज करा. 3 अधिक 1 किती? 3 अधिक 1 किती आली बेरीज? 4. यांची करायची वजाबाकी. या बेरजेची काय करायची? वजाबाकी. किती आली वजाबाकी? 4 मधून 4 गेले 0 आली. बघा, मग आता ही वजाबाकी महत्वाची आपल्याला. वजाबाकी किती किती जमते आपल्याला? वजाबाकी आपल्याला 0 जमते. हा, एकक स्थानी कट करतो मी. वजाबाकी बघा, नीट लक्ष ठेव. ह्याच्यात 11च्या कसोटीमध्ये एवढंच लक्षात ठेवायचे. वजाबाकी आपल्याला 0 चालते, 11 चालते, 12 सॉरी 22 चालते, 33 चालते. म्हणजे 11च्या पट्टीमध्ये आपल्याला वजाबाकी काही चालते. 66 चालते, 77 चालते. काय अडचण नाही. इथे वजाबाकी किती आली? 0 आली. 0 चालते का आपल्याला? चालते. 0 वजाबाकी आली म्हणजे या संख्येला 11ने भाग जातच असतो. म्हणजे बघा, गेलाय का 11ला पूर्ण भाग? गेलाय. आणखी एक उदाहरण आपण चेक करूया. चला चला आणखी एक उदाहरण घेऊ, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. बघा, आपल्याला काय करायचं? पहिल्यांदा अल्टरनेट डिजिट मार्क करायचे. नीट अल्टरनेट डिजिट मार्क करू. बघा, पहिल्यांदा उजव्या साईडकडून सुरुवात करतो आपण. बघा, 0चा अल्टरनेट 7, 7चा अल्टरनेट 2. बघा, एक एक मध्ये सोडून दिले का? आता जे उरलेले त्यांना मार्क करून घ्या. 2चा अल्टरनेट कोण? इथला 7. बरोबर का? संपलं. आता काय करायची? बेरीज. वरल्यांची बेरीज, खाल्ल्यांची बेरीज. 0 अधिक 7 अधिक 2 किती होणार? 9 होणार. आणि खाल्ल्याची बेरीज 2 आणि 7 किती होणार? 9. यांची काय करायची? वजाबाकी. 9 मधून 9 गेले, 0 उरले. मग मित्रांनो मला सांगा, वजाबाकी 0 आली म्हणजे या संख्येला 11ने भाग जाणार का? जाणार. या संख्येला 11ने भाग जाणार. बघा, आणखी आपण 2-3 उदाहरणं घेऊ, त्यानंतर प्रॅक्टिस करू त्याची 11च्या कसोटीची. काही अडचण नाही. बघा, चला ह्या 3 संख्या आहेत. या तिन्ही संख्येला 11ने निशेष भाग जातो का नाही आपल्याला त्याची कसोटी वापरून चेक करायची. बघा, पहिल्यांदा अल्टरनेट डिजिट मार्क करायची. चला, 5चा अल्टरनेट 4, 4चा अल्टरनेट 3. काय अडचण नाही. पुन्हा 5चा अल्टरनेट 7. बेरीज करा, वरल्याची करा आणि खाल्ल्याची खाली. बघा, 5 आणि 4 9,
9 आणि 3 12. वरली बेरीज किती आली? 12 आली. खाल्ली 5 आणि 7 किती? 12. बरोबर का? 12 मधून 12 गेली किती उरणार? 0 उरणार. आपल्याला 0 वजाबाकी जमते. या संख्येला 11ने भाग जाणार. चला 132. बघा 2चा अल्टरनेट 1. 3 ला कोणी अल्टरनेट आहे का दुसरा? नसलं तर काही लोड घ्यायचा नाही. चला 2 आणि 1 3 आणि 3 ला तर 3 आहेत. 3 वजा 3 किती? 0. म्हणजे बघा बाकी 0 आली. 132 ला 11ने निशेष भाग जाणार. आता ह्याच्यामध्ये बघू. चला अल्टरनेट डिजिट आपण मार्क करूया. बघा 0चे अल्टरनेट 2, 2चे अल्टरनेट 6, 6च्या पुढे आहे कोणी? नाही. चला 0चे अल्टरनेट 3, 3चे अल्टरनेट 5. बरोबर आहे का? चला यांची बेरीज करू. बघा 0 आणि 2 2, 2 आणि 6 8. वरली बेरीज झाली 8. खाल्ली बघा 0 आणि 3 3, 3 आणि 5 8. बेरीज झाली 8. यांची वजाबाकी करा. 0 0 वजाबाकी आली म्हणजे या पूर्ण संख्येला 11ने भाग जाणार. आता प्रॅक्टिस साठी आपण एक्झाम्पल घेऊया. 11चे जरा जास्त एक्झाम्पल घेऊ कारण बरेच विद्यार्थी कन्फ्यूज असतात. ह्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. बघा 11च्या कसोटीला काय करायचंय? पहिल्यांदा अल्टरनेट डिजिट मार्क करून घ्यायचे, त्यांची बेरीज करायची आणि त्या दोन बेरीज आहेत का त्यांची वजाबाकी करायची. विषय संपला. चला चला आपण एवढे उदाहरण आपण 11च्या कसोटीसाठी बघूया. चला पहिल्यांदा काय करतो आपण? अल्टरनेट डिजिट मार्क करतो. 2च्या अल्टरनेट 5, 5च्या अल्टरनेट 2, पुन्हा 6च्या अल्टरनेट 3. एवढी गोष्ट करायची. आता बेरीज करायची. 2 आणि 5 7, 7 आणि 2 9 आलं. पुन्हा 6 आणि 3 किती? 9. यांची वजाबाकी करा. 0 आली. वजाबाकी 0 चालते आपल्याला म्हणजे या पूर्ण संख्येला 11ने भाग जाणार. पुन्हा आता या संख्येचं बघू. चला 4चे अल्टरनेट 8, 8चे अल्टरनेट 1, पुन्हा 9चे अल्टरनेट 7. बरोबर. 4 आणि 8 12, 12 आणि 1 13. खाली 9 आणि 7 किती आलं? 16. यांची वजाबाकी केली तर किती येणार? 3. 3 आपल्याला वजाबाकी जमते का? नाही. एक तर 0 लागते नाही तर 11च्या पाड्यात लागते. म्हणजे इथं भाग जाणार नाही. म्हणजे ही संख्या 11ने विभाज्य नाही, 11ने डिव्हिजिबल नाही. वाटलं तर तुम्ही चेक करू शकता. आता ही संख्या बघा. चला 8च्या अल्टरनेट 8, 8च्या अल्टरनेट 8, 9च्या अल्टरनेट 9, 9च्या अल्टरनेट 9. बघा 8 3 वेळा आहे. 8 त्रिक 24 होणार आणि 9 3 वेळा 9 त्रिक 27. यांची वजाबाकी केली तरी 3च येणार. बरोबर. 3 जमती का आपल्याला वजाबाकी? जमत नाही. विषय संपला. त्याला 11ने भाग जाणार नाही. विशेष मित्रांनो बघा शेवटी जे दोन गणित राहिले होते ते आपण आता इथं बघणार. बघा चला काय करायचं? पहिल्यांदा अल्टरनेट डिजिट मार्क करून घ्यायचे. बघा 2चे अल्टरनेट 7, 7चे अल्टरनेट 6, 6चे अल्टरनेट 6. पुन्हा आता उरलेले खाल्ले 0चे अल्टरनेट 0, 0चे अल्टरनेट 0. चला बेरजा करा. 2 आणि 7 9, 9 आणि 6, 9 आणि 6 किती? 15, 15 आणि 6 21. बेरीज आली वरली 21. खाल्ली बघा 0 0 0. बेरीज 0च येणार आहे. 21 वजा 0 किती? 21. आपल्याला 21 वजाबाकी चालते का? एक तर 0 पाहिजे नाही तर 11च्या पट्टीत. त्या 11च्या पट्टीत येत नाही. मग या पूर्ण संख्येला 11ने भाग जाणार नाही. पुन्हा शेवटची संख्या बघा आता. चला 1च्या अल्टरनेट 0, 0च्या अल्टरनेट 1, 1च्या अल्टरनेट 1. बरोबर का? चला मग आता 1च्या अल्टरनेट 1, 1च्या अल्टरनेट 0, 0च्या अल्टरनेट 1. चला करा बेरीज. बघा 1 आणि 0 1, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3 आली वरली बेरीज. खाली बघा 1 आणि 1 2, 2 आणि 0 2, 2 आणि 1 3. यांची वजाबाकी करा. 0 आली. 0 चालते का आपल्याला वजाबाकी? चालते. म्हणजे या पूर्ण संख्येला 11ने भाग जाणार आहे. बघा आता आपण 2 ते 11 पर्यंतच्या कसोट्या बघितल्या. कुठपर्यंतच्या?
2 ते 11 पर्यंतच्या कसोट्या बघितल्या. काही अडचण आहे का? नाही. बरोबर का? मग आता याच्यानंतर काही महत्वपूर्ण कसोटी आहेत. 12ची असेल, 15ची असेल, 14ची असेल, 18ची असेल, 20ची असेल. त्याच्या आधी आपण एक रिकॅप घेऊ. 2 ते 11च्या कसोट्या काय म्हणत होत्या, बरोबर का? किंवा आपण 2-3 संख्या घेऊ. त्या संख्याला कोणत्या-कोणत्या कसोट्या लागू होतात ते आपण चेक करू. बघा, काय संख्या आहे बघा, 2000 ही 27,720 ही संख्या आहे. या संख्येला कोणकोणत्या कसोट्या लागू होतात ते आपण चेक करूया. बघा, 2 ची कसोटी आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, पुन्हा आपली 9 आहे, 10 आहे, 11 आहे. बरोबर का? एवढ्या कसोट्या आपण शिकल्यात. आपण शिकलेलं आपल्याला येतंय का नाही ते आपल्याला चेक करायचे. बघा, ही संख्या आहे. बघा, 2 ची कसोटी काय म्हणते? दिलेली संख्या सम असेल तर 2 ने भाग जातो. बघा, शेवटी 0 आहे म्हणजे सम झाली म्हणजे 2 ने भाग जाणार. म्हणजे 2 ची कसोटी याला लागू होते. काय अडचण नाही. आता 3 ची कसोटी काय म्हणते बाबा? अंकाची बेरीज करायची आणि 3च्या पाढ्यात किंवा पटीत आली 3 ने भाग जातो. चला बेरीज करू. 0 आणि 2 2, 2 आणि 7 9, 9 आणि 7 16, 16 आणि 2 18. बेरीज आली 18. बेरीज किती आली याची? 18. मग विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, 3च्या पाढ्यात 18 येतात का? येतात. 3 ने ही कसोटी लागू होते म्हणजे 3 न भाग जातो. आता तिथंच बघायचं, बेरीज करून बघितली. बेरीज आणखी कुणाला लागती? 9 ला एक लागते का नाही? 3 सारखे म्हणजे 9च्या पाढ्यात 18 येतात का? येतात. 9 दुनी 18. 9 ने पण जाणार. आता पुढलं 4चं बघू. आता 4 ची कसोटी काय म्हणते? शेवटच्या 2 अंकाला अंडरलाईन करा. आणि ती 2 अंक घ्यायची संख्या झाली किती? 20. त्या 20 ला 4 ने भाग जातो का बघायचं. बघा, 4 एक 4, 4 पंचे 20. पूर्ण भाग गेला. पूर्ण भाग 20 ला गेला म्हणजे पूर्ण संख्येला पण 4 ने भाग जाणार. म्हणजे 4 ने भाग गेलेला आहे. पुन्हा आता आहे 5 ची कसोटी. 5 ची कसोटी काय म्हणते बघा. 5 ची कसोटी म्हणते एकक स्थानी एक तर 0 पाहिजे नाहीतर 5 पाहिजे. एकक स्थानी काय आहे बघा? 0 आहे. म्हणजे 5 ने भाग जाणारच. म्हणजे 5 ची पण कसोटी इथं लागू होते. आता महत्वाची आहे बघा 6 ची कसोटी. 6 ची कसोटी काय स्पेशल आहे का? नाही. त्याच्यामध्ये काय म्हणतंय? त्याला 2 ने पण राईट आलं पाहिजे, 3 ने पण राईट आलं. राईट म्हणजे काय? 2 ने पण भाग गेला पाहिजे, 3 ने पण भाग गेला पाहिजे. आहेत का 2 राईट? आहेत. म्हणजे 6 न आपोआपच भाग जाणार. नंबरकडे बघायची सुद्धा गरज नाही. आता 7. आता 7 ची कसोटी काय म्हणते बाबा? शेवटच्या अंकाची दुप्पट करायची. आता 7चं आपल्याला करूनच बघावं लागेल. बघा, काय 27 720. शेवटचा अंक 0, शून्याची दुप्पट 0. याच्यामधून वजा करा. 27 72 मधून 0 वजा केले तेच येणार आहे 27 72. पुन्हा आता आपल्याला लगेच कळतं की 7 न भाग जाते का? नाही. मग या अंकाची दुप्पट करायची. 2 ची दुप्पट 4, 277 मधून 4 गेले. किती राहिले? 3, इथं 7, इथं 2, किती राहिले? 273. आणखी प्रोसेस रिपीट. 3 ची दुप्पट 6, 27 मधून 6 गेले. किती उरले मित्रांनो बघा? 27 मधून 6 गेले 21. 21 ला 7 ने भाग जातो का? 7 त्रिक 21. याला 7 ने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला 7 ने भाग जाणार. म्हणजे 7 ने भाग जाणार. बरोबर का? चला पुन्हा 8. 8 ला काय बघतो? 4 ला 2 अंक बघतो तो, 8 ला 3 अंक. म्हणजे किती झालं? 720. मला सांगा 720 ला 8 ने भाग जाईल का? चला घालून बघू. 8 एक 8, 8 9 72, 8 0 0. पूर्ण भाग गेलाय. बाकी उरलेले नाही. म्हणजे 720 ला भाग गेला तर पूर्ण नंबरला पण 8 ने भाग जाणार. आता बघा राहिलं 10 आणि 11. 10चं काय? शेवटी 0 असला 10 न भाग जाणार आहे. शेवटी 0 आहे. 10 न भाग जाणारच आहे. आता राहिलं 11. 11ची आहे महत्वाची. 11ला काय करायचं? अल्टरनेट डिजिट मार्क करायचे. चला, 0चा अल्टरनेट 7, 7चा अल्टरनेट 2, पुन्हा 2चा अल्टरनेट 7. चला करा बेरीज. 0 आणि 7, 7, 7 आणि 2 9 आलं आणि पुन्हा खाल्ले 2 आणि 7 9. 9 वजा 9 किती? 0 आलं. बेरीज बघायची. वजाबाकी आपल्याला 0 चालते. म्हणजे 11 जर का नाही आपण कसोटी वापरली आणि वजाबाकी 0 आली, 11ने निशेष भाग जातो. म्हणजे 11ने निशेष भाग गेलेला आहे. तुम्ही म्हणता सगळ्यांनीच भाग घेतलाय. मी ती मुद्दामूनच संख्या तशी घेतली होती की सगळ्या कसोट्या लागू होव्यात. आणखी एक सोपं गणित घेऊ आपण. सगळ्याला येईल असं. बरोबर का? आता सगळ्याला यायलाच पाहिजे. आपण सगळ्या कसोट्या शिकलेल्या आहेत. बरोबर का? चला, सोपं आता वाला जे गणित आहे का एवढं मोठं देत नाही मी.
चला सगळ्याला चेक करायचं बरं का, 2 ते 11 पर्यंत सगळ्याच कसोटी चेक करायचे बघा. किती आहे? 360 आहे बरोबर का, 360 आहे. कोणी कोणी चेक करायचे? 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि पुन्हा शेवटी 11च एक चेक. बघा संख्या कशी आहे मित्रांनो? सम आहे, शेवटी 0 आहे म्हणजे 2 ने भाग जाणार. चला 3च चेक करू. 3 आणि 6 9, 9 आणि 0 0, 9 आणि 0 9 म्हणजे 3च्या पडद्यात येतात का 9 येतात म्हणजे 3 ने भाग जाणार. बेरीज किती आलती? 9 आलती का नाही? 9 ला पण बेरीजच लागते. 9च्या पडद्यात 9 येतात का? येतात म्हणजे ह्यानं पण भाग गेला. पुन्हा आता 4, 4 ला काय बघायचं? शेवटचे 2 अंक बघायचे. किती? 60 आहे बघा. 60 3च्या पडद्यात येतात का विद्यार्थी मित्र? 60 4च्या पडद्यात येतात का? बघा 4च्या पडद्यात 15 चौक 60 येतात का नाही? 4 1 4, 4 1 4, उरले 2, 4 25 पूर्णपणे भाग गेलाय म्हणजे 4 ने पण या पूर्ण संख्येला भाग जाणार. पुन्हा चला बघा 5, 5 ला काय बाबा? एकक स्थानी 0 आहे का? 5 आहे बघायचं. 0 आहे नाही तर काय अडचण आहे का नाही? त्याला भाग जाणार आहे. चला 6, 6 ची कसोटी काय म्हणते? 2 ला राईट पाहिजे, 3 ला राईट पाहिजे. आहे का 2 ला राईट? आहे. 6 ने भाग जाणार. 7 ची कसोटी, 7 ची कसोटी चेक करू आपण. काय करतो आपण? शेवटच्या अंकाची दुप्पट करतो. 0 ची दुप्पट 0, 36 मधून 0 गेले, 36 उरले. आता 36 7च्या पडद्यात येत का? 7 5 35, 36 पाड्यात येत नाहीत म्हणजे 7 ने भाग जाईल का? नाही. पुन्हा आता 8, 8 ला काय बघतात बघा? शेवटचे 3 अंक. शेवटचे 3 अंक म्हणजे पूर्ण संख्याच आहे. ह्याला भाग जाते का बघा 8 न? चला 360 भागिले 8. चला 8 1 8, 8 चौक 32, उरले किती? 4 उरले. 8 5 40 म्हणजे 8 ने 360 ला भाग गेलाय म्हणजे भाग जाणारच आहे. शेवटी आता 10, 10 ची कसोटी काय म्हणते? एकक स्थानी 0 असलं तर भाग जातो. आहे का एकक स्थानी 0? आहे, भाग जाणार. आणि शेवटी 11, 11 ची कसोटी काय? अल्टरनेट डिजिट. 0 चे अल्टरनेट 3 आणि 6 ला अल्टरनेट आहे का? नाही. म्हणजे 3 वजा 6 किती येईल मित्रांनो? 3. जमतंय का आपल्याला असली वजाबाकी? जमत नाही. 11 ने भाग जाणार नाही. बरोबर? बघा 11 पर्यंतच्या कसोट्या आपण एकदम शांतपणे एकदम डिटेल मध्ये घेतलेल्या आहेत. आता याच्या पुढच्या कसोट्या म्हणजे स्पेशल आहेत. 12 असेल, 14 असेल, 15 असेल, याचं काही सेपरेट आपल्याला शिकायची गरज नाहीये. बरोबर आहे का? तरी आपण त्याचं आपण सांगूया बरं का. जसं आपण 6 ला करतो का? दोघांचे राईट आले की ते जमतंय तसंच करायचं बघा. कसं? बघा चला कसोट्या स्पेशल कसोट्या आहेत बरं का. ते तुम्ही वहीमध्ये लिहून घेऊ शकता. चला 12 असेल, 14 असेल, 15, पुन्हा 18 आहे आणि 20 आहे. यांना काय करायचं? जसं बघा मी तुम्हाला म्हणलं होतं बघा 6 ला कोण कोण लागतंय? 6 ला 2 पण लागते आणि 3 पण लागते. तसं यांना पण काही आहेत गोष्टी बघा. 12, 12 म्हणले की काय करायचं? त्याला 3 न पण जावं लागतो आणि 4 न पण जावं लागतो. कसा बघा? 3 न पण भाग जायला पाहिजे आणि 4 न पण भाग जायला पाहिजे. पुन्हा 14 म्हणलं तर बेसती 14 म्हणजे 2 ने पण जायला पाहिजे, 7 ने पण जायला पाहिजे. तुम्ही चेक करून बघू शकता. आता याच्यावर आधारित प्रश्नामध्येच आपण डायरेक्ट शिकणार आहे बघा. 15 म्हणलं की काय? 3 न पण जायला पाहिजे आणि 5 न पण जायला पाहिजे. पुन्हा 18 म्हणलं तर 2 न पण जायला पाहिजे आणि 9 न पण जायला पाहिजे. बघा आणि शेवटी आहे 20. 20 पर्यंतच प्रश्न येऊ शकतात बरं का आपल्या नवोदय स्कॉलरशिपच्या. 20 म्हणलं की 4 ने पण जायला पाहिजे आणि 5 ने पण जायला पाहिजे. हा टेबल तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा अशा प्रकारे आपण बघा पहिल्यांदा काय कसोट्या शिकल्या, पुन्हा 2 संख्या घेतल्या, त्या संख्येला कोणत्या कोणत्या कसोटी लागू होती ते पण बघितलं आणि शेवटी हे बघितलं. हे तुम्ही लिहून घेऊ शकता. 2-4 वेळा वाचलं तर लक्षात राहतं बघा. 3 चोक 12, बेरीज 14, 3 5 15, 92 18, 4 5 20. अशा प्रकारे आपण डिव्हिजिबिलिटी मधला जे आपला थेरॉटिकल पार्ट आहे तो आपण शिकून घेतला. काय अडचण आहे का? नाही. आता पुढलं जे लेक्चर असेल आपलं त्याच्यामध्ये आपण याच्यावर आधारित परीक्षेला आलेले क्वेश्चन तसेच येऊ शकणारे म्हणजे महत्वपूर्ण क्वेश्चन पण आपण पुढील लेक्चर मध्ये बघणार आहोत. धन्यवाद.